बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना फोन करणार नाही. खासदार पार्थ पवारांकडून स्पष्ट, तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंपेक्षा वेगळ्या भूमिकेमुळे चर्चा. सुनेत्रा पवारांचा बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन, तर काँग्रेसकडून आकाश मोरे मैदानात. राहुरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे रिंगणात. रवींद्र चव्हाण आणि विखे पाटलांनी घेतलेल्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरेंची माघार. काँग्रेसनं एखाद्या जागेसाठी कुढत बसू नये. सामनाच्या अग्रलेखातून सल्ला. विधानसभा अध्यक्षपद सोडण्यावरून पटोलेंवर टीका, तर टीका करणाऱ्यांचा बुरखा फाडेन, पटोलेंचा इशारा. मुंबईत दिंडोशीमधल्या राड्याप्रकरणी 10 जणांना अटक. काही हल्लेखोरांच्या घरात सापडले ड्रग्ज. पोलिसांकडून हल्लेखोरांच्या बेकायदा घरांवर बुलडोझर. अशोक खरातच्या अडचणीत वाढ. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल, तर पत्नीच्या शोधासाठी एसआयटीची विशेष पथकं. खासगी गुप्तहेरानं सीडीआर दिले, चौकशी करायची तर करा. अंजली दमानी यांचं प्रतिआव्हान. राऊत आणि अंधारेंनी केलेल्या टीकेवरही पलटवार. शरद पवार, रामदास आठवले, माया इवनाते, ज्योती वाघमारे आणि रामराव वडकुतेंनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. ज्योती वाघमारेंच्या सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेनं वेधलं लक्ष. बुलेटिनच्या सुरुवातीला राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पक्षाच्या इच्छुक उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आणि ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून गोविंद मोकाटेंनी अर्ज भरला. त्यामुळे राहुरीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपनं केलेल्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री विखे पाटलांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत उमेदवारी न भरण्यासाठी विनंती केली. त्याचवेळी तातडीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बैठक घेतली आणि वेळीच धोका ओळखत गोविंद मोकाटेंना दुसरा एबी फॉर्म दिला. भाजपच्या नेत्यांची शिष्टाई अखेर फळाला आली. तनपुरेंनी निवडणुकीतून माघार घेतली, पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लगेचच दुसरा उमेदवार रिंगणात उतरवत भाजपच्या करडेलेंपुढे गोविंद मोकाटेंच्या रूपात आपलं आव्हान उभं केलं. दरम्यान यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. मी खरं सांगतो, त्यांनी वेटीस वगैरे धरलेलं नाही. त्यांची पहिल्यापासूनची निवडणूक न लढवण्याची इच्छा होती. कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्या वाढत होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो अशा प्रकारचा त्यांनी निरोप दिला होता. आणि म्हणून सकाळी आपण दुपारी 1 वाजेपर्यंत आपण त्यांच्याशी संवाद करत होतो. शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी माघार घेतले असेल. परंतु भाजपसोबत ते बोलणी करतात हे मात्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ते भाजपबरोबर ते बोलणे करायला गेलेले नव्हते. भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आज बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला. त्याआधी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या विद्याप्रतिष्ठानमधील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यावेळी दादांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार भावूक झाल्या. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेलाही अभिवादन केलं आणि अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मनोगत व्यक्त केलं. दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता.
बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. मला खात्री आहे. आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची पत्रकार परिषद सुरू होतीये. आपण थेट जाऊया. कारण तरी हा ब्रीच ऑफ प्रायव्हसी आहे आणि हे गंभीर आहे आणि याचं गांभीर्य मला वाटतं पत्रकारांना अधिक जास्त कळेल. ते गांभीर्य सगळेजण राखतील अशी अपेक्षा आहे, अगदी दमानी यांच्या सकट सगळे. पण मला काल अजून एक गोष्ट लक्षात आली, ती अशी की जेव्हा मी ब्रीच ऑफ प्रायव्हसीचा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा उचलत आहे, अगदी त्याच वेळेला मूळ मुद्दा मागे पडता कामा नये. आणि मूळ मुद्दा हा आहे की दमानिया असं म्हणाल्या, खरातला 177 कॉल चाकणकरांनी केले, 236 कॉल त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरीने खरातला केले, तब्बल 17 कॉल हे एकनाथ शिंदेंनी केले, ज्याच्यातले 6 इनकमिंग 7 आउटगोईंग असं काहीतरी त्यांनी संख्या सांगितलेली आहे, आणि दीपक केसरकरांचे काही कॉल. माझे दमानियांवर आक्षेप आहेतच आणि ते राहतील. अगदी दमानियांनी काहीही केलं तरी ते आक्षेप माझे जाणार नाहीत. उलट आज तर अमृता वहिनींनी त्याच्यावर ट्विट करून माझ्या शंकेला शिक्कामोर्तब केलं, हेही तितकंच खरं. त्यामुळे ते आक्षेप माझे जाणार नाहीत. पण माझी अडचण अशी आहे, त्याला म्हणतात ना, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. तर माझी अडचण अशी आहे की मी आत्ता दमानियांवर जर कॉन्सन्ट्रेट करायला गेले तर मूळ मुद्दा बाजूला पडेल. त्यामुळे हे CDR कोणी काढले आणि कसे काढले यामुळे ब्रीच ऑफ प्रायव्हसी होतच आहे आणि त्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. अगदी दमानियांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या संबंधाने. पण दमानियांनी जी माहिती काढली आणि जी माहिती त्या 3 वेळा सांगत आहेत, ती माहितीसुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळे त्या माहितीवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्याने CDR काढले त्याची चौकशी तर व्हावीच, पण ज्याचे CDR निघाले आहेत त्यांच्या चौकशीचं काय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषतः जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं नाव दमानिया घेत असतील तर हे गंभीर आहे. आणि काय SIT ही हिम्मत करणार आहे का की त्यांनी एकनाथ शिंदेंची चौकशी करावी? कारण माझ्या अडचणी अशा आहेत की ड्रगच्या प्रकरणामध्ये मी फार म्हणजे फार अगदी 3 वर्षांपासून मी त्याच्यात भांडते आहे, पण त्यात अजूनही म्हणाव्या तशा कुठल्याही चौकशा होत नाहीत, तपास होत नाही, त्याला वेग मिळत नाही. आता हे नवीन अघोरी तंत्रमंत्र विद्येचं प्रकरण आलं आहे. ही अघोरी विद्या, हे तंत्रमंत्र प्रकरण, हे सगळंच महाराष्ट्राला पुन्हा अजून 5-25 वर्ष मागे नेणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जर नाव महिला आयोगाची एकेकाळची प्रमुख म्हणून चाकणकरांचं येत असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीचं नाव जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं येत असेल तर हे गंभीर आहे. त्यामुळे हे कॉल एकनाथ शिंदेंनी कशासाठी केले, का केले, याची चौकशी होणं गरजेचं आहे. मी जसं आधी म्हटलं की ज्याने CDR काढले त्याची तर चौकशी झालीच पाहिजे की त्याला CDR कसे मिळाले. पण ज्याचे CDR निघालेत, कारण ज्या अर्थी दमानिया इतक्या वेळा म्हणतात त्या अर्थी दमानियांचं म्हणणं त्याच्यात काही तथ्य असेल, तथ्य नसेल तर दमानियांवर कारवाई होईल, पण तथ्य असेल तर ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची चौकशी SIT करणार आहे का? कारण जी SIT 18 तारखेला पहाटे खरातची कारवाई झाली अटकेची, त्याच्या तत्पूर्वी 2 दिवस आधी SIT स्थापन झाली. SIT बद्दल मी विश्वास व्यक्त केला, मी सकारात्मकता दाखवली. मी असं म्हटलं की SIT सगळं व्यवस्थित करेल. मात्र माझी अडचण अशी आहे की माझी इच्छा नसतानासुद्धा नाईलाजाने मला SITच्या सगळ्या तपासाच्या गतीबद्दल प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. कारण मी कालही म्हटलं
की जर माझ्यापर्यंत माहिती पोचते, दमानियापर्यंत माहिती पोचते, अजून कुणाकुणापर्यंत माहिती पोचते, तर ही सगळी माहिती SIT पर्यंत का पोचत नसेल? जर एवढं सगळं काम, जसं मी कालही म्हटलं, दमानियालाच SITचे प्रमुख करून टाका, काय अडचण आहे? हे सगळं काम जे आहे हे काम आम्हाला SITकडनं अपेक्षित आहे. आम्ही वारंवार म्हणत होतो, कारण पुरावे नष्ट करायला वेळ मिळू शकतो. ज्यांच्याबद्दलची ही माहिती पुढे येते की बा 21 मिनिटाचं संभाषण झालं आहे, काय संभाषण झालं आहे आम्हाला माहीत नाही आहे, 13 कॉल केलेत, इतके इन्कमिंग आहेत, इतके आउटगोईंग आहेत. मग एवढे इन्कमिंग आणि आउटगोईंग कॉल अतिशय महत्त्वाची नावं आहेत. एकनाथ शिंदे म्हणजे काही दुर्लक्षित करण्यासारखं नाव नाही आहे. दीपक केसरकर हे दुर्लक्षित करण्यासारखं नाव अजिबात नाही आहे. आणि या नावांच्याकडून जर कॉल होत असतील तर हे अत्यंत वाईट आहे. तेव्हा या सगळ्या नावांची चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे. ते झालं पाहिजे. ते का होत नाही आहे? चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावलेलं नाही. चाकणकरांच्या सोबतचा नामकर्ण आवारे, जो सगळी ही भोंदूगिरी स्थापित करण्यासाठीचा कल्प्रिट नंबर 1 नामकर्ण आवारेची सख्खी मुलगी गमेच्या घरात दिलेली आहे. गमे वन ऑफ द ट्रस्टी शिवनिका ट्रस्टचा. या गमे आणि नामकर्ण आवारेनंतर ललित पोफळे, जे अत्यंत महत्त्वाचं नाव आहे, ललित पोफळे CA. ललित पोफळेने अनेक बड्या नेत्यांच्या मदतीने काही कंपन्या उभ्या केल्याची माहिती पुढे येते. या कंपन्या, हे बडे नेते, यांची नावं आमच्याकडे आहेत. त्याचे इनपुट आम्ही वेळोवेळी SITला देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी 2 वेळा पुनरुच्चार केला आहे, आज पुन्हा सांगते. नाशिकच्या काही वरिष्ठ स्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा यातला समावेश, त्या पोलीस अधिकाऱ्यांचे इनपुट आम्ही SITला दिलेले आहेत. मात्र त्याही दृष्टीने कुठलीही सकारात्मक पावलं पडलेली नाहीत, हेही तितकंच खरं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात, मुलगी सृष्टी खरात, आता मुलगा काहीतरी गायब झाला वगैरे अशी काहीतरी बातमी येते की त्याची चौकशी केली गेली होती आणि चौकशीच्या नंतर तो काहीतरी गायब झाला वगैरे. पण जर असं होत असेल तर हे वाईट आहे. या लोकांनी जर उद्या पुरावे नष्ट केले तर याला जबाबदार कोण? काय नेमकी SITची अडचण असेल की एकाच वेळेला खरातची मुलगी, खरातची पत्नी, खरात यांना ताब्यात घेतलं जात नाही? भांडे नावाचा जो अधिकारी आहे, या भांडेची पत्नी, तिच्या नावावरची जी प्रॉपर्टी आहे, त्यांची चौकशी कधी होणार आहे? दीपक लोंढे हा खराचा अत्यंत निकटवर्तीय आणि तितकाच निकटवर्तीय दीपक केसरकर यांचा. दीपक केसरकरांनी कितीही नाही म्हटलं तरी दीपक केसरकर हे या सगळ्या अनेक कड्यांमधली एक महत्त्वाची कडी आहेत. दीपक केसरकर पळ काढू शकत नाहीत. दीपक केसरकरांचं हे म्हणणं की जोपर्यंत वाईट गोष्ट कळली नाही तोपर्यंत बोलणं काय गैर आहे, तर नाही. वाईट गोष्ट कळली नाही म्हणजे वाईट गोष्ट पब्लिकली कळली नाही, पण तुम्हाला माहीत नव्हतीच असं आम्ही कशावरून समजावं? शक्यता नाकारता येत नाही. कारण दीपक लोंढे हा सगळे आर्थिक व्यवहार सांभाळायचा. तो लोंढे तुमच्यासोबत होता. त्या लोंढेसोबत तुम्ही असंख्य ठिकाणी दिसता. त्या लोंढेचे आणि तुमचं संभाषण झालंय हे आता दमानिया सांगत आहेत. मी पुन्हा म्हणते की दमानियांवरचा माझा आक्षेप ॲज इट इज आहे, पण त्यांनी घेतलेली नावं ही दुर्लक्षून चालण्यासारखी नाहीत. त्यामुळे दीपक लोंढे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण होत होतं, हे जे दीपक आहेत, या 2 दीपकांनी कोणता असा दीपक लावलेला आहे हे जरा एकदा पुढं आलं पाहिजे. हे कळलं पाहिजे महाराष्ट्राला. अघोरी विद्या, तंत्रमंत्र, वर्षा बंगल्यावर काय रेड्याची शिंग पुरली, काय झालं, याच्या चर्चा, वदंता, वेगवेगळ्या वर्तमानपत्र, बातम्या, कर्णोपकरणी अशा खूप सगळ्या चर्चा झाल्या. या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची एकूण जी प्रतिमा आहे
ती प्रतिमा मलिन होते हे जास्त गंभीर आहे. अजूनही आम्हाला कळलं नाही, चर्चा खूप येते की कुणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या गेल्या. आम्ही खूप माहिती घेतो तेव्हा काही लोक दबक्या आवाजात म्हणतायत की अशा फुल्या या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीसजी यांच्या फोटोवर फुल्या मारल्या. काय खरं काय खोटं आम्हाला माहीत नाही, आम्हाला याची कल्पना नाही. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारण्या इतकी हिमाकत जर कोणाची होत असेल तर ही राज्याला हादरवणारी गोष्ट आहे. त्यामुळे हे कोण लोक आहेत, यांना का फुल्या माराव्याशा वाटतात, फुल्या मारण्यामागची यांची भावना काय आहे? म्हणजे खरातान करवी जर कोणी अशोक खरातच्या हातून कोणी तंत्रमंत्र विद्या करू पाहते, कोणी अघोरी विद्या करू पाहते, तर तो कोण आहे? असा कोण असेल की ज्याला काही फायदा होतोय? काय नेमकं हे घडत होतं? कारण महाराष्ट्राच्या शीर्षस्थानी असणारी ही एवढी महत्त्वाची नावं आणि त्यांच्या नावाच्या संबंधाने जर एवढ्या गंभीर चर्चा बाहेर येत असतील तर महाराष्ट्रातली जी जनसामान्य जनता आहे ती सुरक्षित आहे असे कसे मानावे? त्यामुळे SIT जर तपासाला वेग घेत नसेल तर या प्रकरणामध्ये अगदी CIDचा समावेश व्हावा असं आमचं म्हणणं आहे. कारण SIT अजूनही चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावत नाही. चाकणकरांना समन्स आलं असं साधारणतः 8 दिवसांपूर्वी कळलं. त्याच्या पुढचे 3 दिवस चाकणकरांनी सोयीस्कर मौन बाळगलं. 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला आणि त्या म्हणाल्या की असं समन्स मला आलंच नव्हतं. याचा अर्थ आम्ही काय काढायचा? चाकणकर SITला बोटावर नाचवतायत का? चाकणकर सांगू पाहतायत का की माझा पाठीराखा इतका मोठा आहे की SIT आणि या सगळ्या यंत्रणा याचा मला फरकच पडत नाही? की याचा दुसरा अर्थ काढायचा की लोक दबक्या आवाजात म्हणतात की बाबा SIT प्रमुखांची आणि चाकणकरांची चांगले गुड रिलेशन आहेत. आम्ही नेमकं काय म्हणायचं याला? कारण तपास पुढे जात नाही आहे. तपास पुढे का जात नाही? अजूनही आर्थिक स्रोत का तपासले जात नाहीत? CDR बाहेरचा माणूस काढतो, SIT काढत नाही. हे SITसाठी गंभीर आहे. हे ब्रीच ऑफ प्रायव्हसी तर आहेच आहे, पण तो CDR SIT काढू शकत नाही हे SITचं अपयश वाटत नाही का? त्यामुळे परत एकदा विनंती की या सगळ्या लोकांची, कारण ऑन फ्लोअर ऑनरेबल चीफ मिनिस्टरांनी सांगितलेलं होतं की आम्ही आजी माजी सगळ्याच संचालकांची चौकशी करणार आहोत, गृह खातं चौकशी करणार आहे. पण आजी माजी संचालकांची चौकशी झालेली नाही. ती चौकशी होणं गरजेचं. जो कोणी असेल, मी पुन्हा म्हणते, जो कोणी असेल, जी काही 30-40 नावं आहेत त्या 40 नावांमध्ये कोण कोण आहे? काही जण असे पण आहेत जे आमच्या नजरेत आहेत. अजित पवारांच्या अपघातानंतर रोहित पवारांनी खरात प्रकरणाशी संबंध जोडत एक पोस्ट केली आहे. अजितदादांच्या अपघाताच्या 1 दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेमध्ये भोंदू खरात संदर्भात मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानी यांनी दिली आहे. काय म्हटलं या ट्विटमध्ये आपण बघा. अजितदादांच्या अपघाताच्या 1 दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेत भोंदू खरातचे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानी यांनी दिली. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती. भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमानांमधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी, हे सगळं बघता दादांच्या अपघाताशी खरातचा संबंध आहे का या संदर्भात संशय अधिक गडद होतोय. दादांच्या घातपाताची चौकशी करताना CIDनं खरातसह त्याच्याशी संबंधित लोकांचाही तपास करायला हवा. पुढची बातमी. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना फोन करणार नाही असं खासदार पार्थ पवार यांनी स्पष्ट केलंय.
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे काँग्रेसशी बोलू म्हणत असतानाच पार्थ पवार यांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्याचं दिसतंय. काँग्रेसला भविष्यामध्ये महाराष्ट्रात काय त्रास होईल ते दिसेलच असंही पार्थ पवार यांनी म्हटलंय. काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये यामुळेच पडझड झाल्याचंही पार्थ पवार यांचं म्हणणं आहे. काय बोलणं नाही झालंय कोणाबरोबर ना, अजिबात नाही. त्यांना कळायला पाहिजे काय करायचं. राष्ट्रीय नेतृत्वाशी वगैरे काही बोलण्याची गरज वाटते? नाही, मला नाही वाटत. सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात आहेत. सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल, त्यांना करू द्या. अच्छा पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल. अच्छा कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत. हो आता जो प्रेम दादांचा आहे हो लोकांच्या मनात, हो अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला वेदना होत आहेत यामुळे? मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत. बरं. जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं हो आणि आम्ही समोर जाऊ. अच्छा समजलं. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. हो जे काय ते नशिबात लिहिलंय हो ते बघू काय व्हायचंय ते. अच्छा पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. अच्छा दरम्यान निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या नेत्यांशी बोलण्याचा अजूनही प्रयत्न मी आणि प्रफुल्लभाई करणार आहोत. त्यांना विनंती करू खरगेजींना की ज्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होते आहे आणि दादांचं महाराष्ट्राचं योगदान लक्षामध्ये घेता, हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी काही बोलणं झालं होतं आपलं? नाही, शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांशीच बोलावं लागेल. त्यांच्याशी स्वतः प्रफुल्लभाई आणि मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात यशस्वीता मिळावी म्हणून लागलं तर हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सुद्धा आम्ही बोलू. इतर प्रयत्न पण आहे आणि आमची विनंती पण राहील काँग्रेस पक्षाला की आपण या मोठ्या पार्श्वभूमीमध्ये आणि महाराष्ट्राची जे एक आजपर्यंतची जी एक प्रथा आहे, परंपरा आणि जे एक संस्कृती आहे, त्यामध्ये अशा जेव्हा त्यांचं आकस्मिक निधन होतं तर आपण बिनविरोध त्यांना निवडणुकीमध्ये मदत करतो त्यांच्या परिवाराला. त्याचप्रमाणे सुनेत्रा बहिणीला त्यांनी मदत करावी. पुढची बातमी. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. जळगाव, अमरावती, बीड आणि परभणीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई जाणवत असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं चूल पेटवून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. यावेळी सामान्य नागरिकांना तातडीनं गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. तसंच सिलेंडरच्या टंचाईमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. गोरेगावमध्ये पुन्हा काहीसा तणाव निर्माण होताना दिसतोय. तोडफोडीच्या घटना थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग करण्यात येत आहे. हल्ल्यानंतर गोरेगाव परिसरामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गोरेगाव फिल्म सिटी रोडवर असलेल्या केजीएन शॉपवर हिंदुत्ववादी संघटनेकडून दगडफेक करून तोडफोड करण्यात आली आहे. केजीएन शॉपच्या काचा देखील तोडण्यात आल्यात आणि त्यामुळे या ठिकाणचा तणाव वाढताना दिसतो आहे आणि इथला तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी या ठिकाणचा पेट्रोलिंग देखील वाढवण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आलेला आहे. मुंबईतल्या गोरेगावमधली ही घटना आहे. गोरेगाव फिल्म सिटी रोडवर केजीएन शॉपवर हिंदुत्ववादी संघटनांकडून दगडफेक करून तोडफोड करण्यात आलेली होती आणि त्यानंतर तणाव निवळण्याचा प्रयत्न स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र अशातच पुन्हा एकदा हा तणाव वाढताना दिसतो आहे आणि या तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.